नेमकं तुमची तक्रार काय होती आणि तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं अँटी करप्शन ब्युरोने काय कारवाई केलेली आहे? माझी तक्रार अशी होती की देवरड एसीपींनी माझ्या विरोधात तक्रारी अर्ज असं सांगून मला बोलवलं होतं. गेल्यावर कळलं की माझ्या एका जागेचं मॅटर चालू आहे, त्याचं कोर्टात केस चालू आहे. कोर्टात केस चालू असताना मला साहेबांनी चौकशीला बोलवलं. मी त्यांना सांगितलं कोर्टात केस चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे, तर तुम्ही मला कसं काय बोलवलं? तर ते म्हणले मला उद्धटपणे बोलून मग त्यांनी सांगितलं माझ्या मध्यस्थीशी भेटा. मध्यस्थीकडून पैशाची ऑफर आली आणि ते म्हटले की एवढे पैसे द्या. तेवढे पैसे दिल्याच्या नंतर हा तुमचा मॅटर आम्ही सोडून आता तुमच्यावरती 420 अंतर्गत गुन्हा दाखल करू, अशा पद्धतीचं बोलणं झालं. आणि ही अशी वागणूक थोडी चुकीची दिली, त्याबद्दल मी अँटी करप्शन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार दिली. आणि काल अँटी करप्शन ऑफिसमध्ये तक्रार दिली होती. एसीपी साहेबांनी जो पाठवलेला माणूस आहे ओंकार जाधव, हा ओंकार जाधव आला आणि त्यांनी 1 लाख रुपये घेतले आणि तिशी अँटी करप्शन ब्युरोने ती कारवाई केली. काय मागणी असेल अशा प्रकारे पोलीसवाले म्हणजे खोटं गुन्हा न अडकवण्याचा प्रयत्न करतात? तुम्ही तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आहात, काय मागणी? आता माझं एवढंच म्हणणं आहे की माझं पोलीस खात्यावरती अत्यंत विश्वास आहे, पण असे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्यामुळे पोलीस खातं बदनाम होतं. पुणे पिंपरी चिंचवडला एवढे छान आयुक्त बसलेले आहेत, एवढी छान त्यांचं कामाची पद्धत आहे, पण अशा आयुक्तांच्यामुळे पोलीस खात्याला डाग, अशा अधिकाऱ्यांच्यामुळे पोलीस खात्याला डाग लागतो. आयुक्त साहेबांनी फक्त याची दखल घ्यावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती काही ती योग्य ती कारवाई करावी. जे मुकुटलाल पाटील आहेत यांची बेनामी संपत्ती पण आहे का, त्याच्याविषयी किंवा त्याच्या घरझडतीविषयी आपण काही मागणी केलेली आहे? नाही, मी अजून तरी मागणी केली नाही, पण माझा विचार आहे तशी मागणी करावी म्हणून. कारण की माझ्यासारखे किती जणांना त्यांनी असं हे करून अशी प्रॉपर्टी वगैरे काय कमवली का ते बघायचे. आज मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे, आम्हाला जर का अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल? त्याच्याकरता मी नक्कीच तो विचार करेल आणि पुढे त्या पद्धतीने पावलं उचलेल. धन्यवाद.